नाथ शेतीचं नाथ बैलांच्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपल्याला ह्या खोंडाची माहिती घ्यायची आहे थोडक्यात. ही खोंड आता बघा बुजायला लागले. हे कशाला फरक लावता ही? खोंडच ऐकत नाही. होय तिकडे बांधा. तिकडे घे खोंड पुढे सोड. माझ्या मुळा येईल बाबा. हां खोंड पळते मंडळी. खोंड पळायला लागले. आपल्याला या खोंडाची माहिती घ्यायची. बस 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 बाद झाले. तिकडे घ्या. थांब थांब थांब. आत्ता ही जी खोंड आहे या खोंडाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. नमस्कार. तुमचं चॅनलवरती स्वागत आहे दोघांचं पण. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव आयुष संदीप गायकवाड. बर. ह्या खोंडाचं नाव काय? या खोंडात काय? पंका. पंका. पंका का बरं नाव ठेवले? पंक्यासारखा पळतो म्हणजे तो म्हणजे पळायला चांगला आहे म्हणून पंका. बर ठीक आहे. बरं ह्याचं वय काय आता? वय हे की 10 महिन्याचा आहे आता. 10 महिने. 10 महिन्याचा. बरं आता घरच्या गायचं कसं काय? घरच्या गायचं कुठल्या वळचं पाहिजे असे? वळू पुसे गावात भरलेलं. होय. काय नाव त्यांचं? नाव आता सांगता यायचं नाही कारण की त्यांची मोठी गावं नाही. पण पुसेगाव मध्ये भराय निघते बाप. आता ही खोंड तुम्ही सांभाळलेली, याचा उपयोग कसा काय करून घेणार तुम्ही भविष्यात पुढे? बगाडासाठी. म्हणजे ही बगाडासाठी तुम्ही खास पाळले का? हा. बरं त्याला रतीब पाणी काय असतं? रतीब काय शेंगदाणा पेंड, मक्काचा बारडा एवढंच. उडीद. बर. इसनीला कशाला तरतेस? खोंड वाज बुजतंय मुलाखत घेताना बघा. इसनीला कशाला धरतेस? असंच बुजे काय खोंडे. मग आता काय शिक्षण काय तुमचं? आमच्यात मी आता 12वीची परीक्षा दिली आहे. मग आता शिक्षण बघत बघत ही कशी काय जोपासना करता? नादी म्हणून शिक्षण बघत बघत सगळं करायचं. बरं कसं नियोजन कसं काय असतं सकाळपासून? मी आता सकाळी 10 वाजता कॉलेजला जातो. बर. त्याच्या आधी 7 वाजता येऊन खोंडाचं सगळं करून व्यवस्थित रतीब पाणी ते मग करायचं मग कॉलेजला जायचं त्याशिवाय ना. बरं आता भविष्यात बगाडासाठी तयारी कशी काय करून घेणार आहे तुम्ही? त्याची आपली सगळी आपली गावातली मोठी माणसं करतात तशीच प्रमाणे सराव बिराव द्यायचा. आता शेवट टाकायचा 2 महिने. हो लहान आहे ना ते अजून. आवताला झोपायचा. सगळं शिकवायचं. बरं आता ह्याला शिवाय कावा टाकणार आहे तुम्ही? टाकायची आता 10 महिन्याचा आहे. 2 महिन्याने वर्षाला झाला. वर्ष झालं शिवाय टाकणार आहे. बर. बरं आता तुमच्या मित्राचं काय नाव आहे? रोहित ठोंबरे. बरं कसं काय मार्गदर्शन करता तुमच्या मित्राला तुम्ही? मार्गदर्शन म्हणजे आपल्याकडे बी खोंड आहे. हा. 2 वर्षाचा आहे. बर. अजून नाही दात लावला. पाडलेच आता. बरं आता ह्याला कसं काय तुम्ही मार्गदर्शन करता? ह्याच्याकडे बी खोंड आहे. मित्रच आहे आपला. हा मित्रच आहे. बर. बरं तुम्ही आता खोंडबिंड पळवलाय का? तो तुमचा तुमचा खोंड पळवलाय? झोपल्यात दोन्ही खोंड. झोपल्यात का? हो छकडीला. बरं आता घरच्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं काय असतं? घरच्यांचं नसताना आम्ही पाळतो ही खोंड. घरच्यांचं मार्गदर्शन नसताना सुद्धा. घरच्याचं मार्गदर्शन नसताना तुम्ही खोंड पाळले? हो. का बरं? मस्त त्यांनी 5-5 पाळलेत पण ते आता म्हणतात नाही पाळायचं शिक्षण झाल्या. हा म्हणजे त्यांची इच्छा आहे की तुम्ही शिकावं आणि मोठं व्हावं. हो. बरं आता भविष्यात त्याला पळवा बिळवा नेणार आहे का? भविष्यात या खोंडाला पळवा नेणार आहे? नाही. का बरं? बगाडासाठी पाळलाय आपण. म्हणजे खास बगाडासाठी तुम्हाला? खास बगाडासाठी. बरं आता बगाडाला ही कवा झोपा येईल आता? ही पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी त्याचं वय 2 वर्ष होईल. 5-2 वर्ष. 5-2 वर्ष चालणार का बगाडाला? त्याला काय झालं शेंड्यावर झोपायचा नाही तर 10 बैलीत झोपायचा. ठीक आहे. चालू वडलंय मी हात सुजलं म्हणलं. हिरीत चाल हिरीत धर.
वडकी थांब बाई पळतोय धर धर अरे मी मला काय कोण ऐकत नाही वड लाडे बरं आता मुलाखत आपली चालू असतानाच हे खोंड पळून गेलं. बरं आता तुमच्याकडे पूर्वीपासून बैल आहेत, हो. एखादा जुन्यातला आठवणीतला बैल त्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्या. अहो जुन्यातला म्हणजे मी ह्यांच्यात सारखाच असतो. बरं ह्यांचा आजोबा सांगत असते ती बरं ह्यो शाळेत असल्यापासून सांगतोय. बारशा म्हणून एक बैल होता. बरं म्हणजे ह्यांची वस्ती इथं नव्हती पहिली, हां तिकडे बगाड्या होती खाली केनेलकडं. म्हणजे बघाड जिकडे लागतं तिकडे. हा तिकडं बरं. बगाडाचं डप्पड वाजलं का नाही हां की बैल म्या कुपटून चाकापशी जायचा. आला का? हो एवढी ताकद होती, हो. पावर होती. पावर होती. बरं डप्पड वाजले की चाकापशी जायचा म्या बरं. कुपटून. अजून बघाडात पूर्वी कामं केलेली. बगाडात म्हणजे खूप काम म्हणजे ह्यांचा जुना बैल ह्यांचं आजोबा वडील सांगतात अजून. परत हे शाळेत असल्यापासून मला सारखं. म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांनी मार्गदर्शन केलेले, हो जुन्यातल्या आठवणी सांगितलेल्या. हो बरं आता ही पण खोंडले पळते, आपली मुलाखत असताना पळून जाते. हो. ही पण तशा पद्धतीत होईल असं तुम्हाला वाटतंय का? आता पुढचं काय त्याचं सांगता येतंय का? तस त्याच्यात दिसतंय बर का. हां पण होईल. बरं वान नाही गुण पण हाय त्याच्यात थोडाफार. बरं 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 ठीक आहे. तुम्ही दोघांनी छान सुंदर माहिती दिली आपल्या चॅनेलला, त्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.